तर हॅलो मित्रांनो, हे बघा इकडं 2.5 वर्षाचा राजवीर आणि इकडं 19 दिवसाचा रणवीर. हो, सगळं काही मस्त आहे, पण जे फॅमिलीची जी कमतरता आहे ते कसं भरून काढायचं, बरोबर आहे ना. फक्त 19 दिवसाचं रणवीर आहे. 19 दिवसामध्ये 2,500 किलोमीटर प्रवास करून एवढा मोठा प्रवास इथं आल्यानंतर ना, आता घरात सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम, घरात कामवाली नाहीये. इथं कामवाली भेटणं खूपच मुश्किल आहे. कामावरनं आलो मी आता 10:30 वाजता. म्हणजे काही चपाती तिनं बनवले आणि काही चपाती मी बनवले. आता काही ऑप्शन नाही, कारण हा छोटा उठून रडायला चालू केला. ज्यांना वाटतं की मी लग्न करून सासरवाडीमध्ये जाऊन राहिलोय, एकदम मजेत आहे आणि सगळं काही ओके असं वाटतं ना, त्यांना सगळे आपापल्या घरी आहेत. तिकडे होतो 2-3 दिवस, आलो आज परत घरी. पप्पा पण आले होते गावावरनं सोडायला, ते पण 2 दिवस राहून घरी गेले. आज आलोय घरी, कारण यावंच लागलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी चालणार नाही ना. तिकडे राहिलं असतं तर बाकी सुविधा झालं असतं, पण कामाच्या पण गोष्टी बघायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, हेच सांगायचं होतं, कारण हे व्हिडिओ बनवायचं कारणच असं आहे, प्रत्येकाला खरी गोष्ट कळली पाहिजे. काही लोक आहेत आमचे नातेवाईक, खूपच ग्रेट आहेत. आमच्या घरात एक सगळ्यात मोठं प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती का, राजवीर झोपल्यानंतरच जेवण करतो. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं मित्रांनो, की पैसा असला म्हणजे सगळं असं नाही, जी फॅमिलीची कमतरता असतं ना, ते भरून काढता येत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. स्पेशली माझे काही नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. त्यांना वाटतं की मी सासरवाडीमध्ये मस्त आहे, गावाच्या बाहेर राहतो, याचा अर्थ असं नाही की मी सासरवाडीमध्ये राहतो आहे. कामधंदे करतोय, पैसे कमवतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. बाकीचे बोलणारे बोलतीलच. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर कमेंट करा.